हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर मधील अतिशय सोपा भाग म्हणजेच असेंटिव्ह सेंटेन्सचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये कसे रूपांतर करावे हा भाग आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. तर त्याच्यासाठी काही नियम आहेत, ते नियम सुरुवातीला पाहून घेऊया. रूल्स. नंबर 1, उद्गारवाचक वाक्याची सुरुवात व्हाट किंवा हाऊ ने करावी. नंबर 2 नियम, जर वाक्याच्या शेवटी नाउन आला तर नाउन आल्यावर वाक्याची सुरुवात व्हाट ने, आणि जर वाक्याच्या शेवटी ऍडजेक्टिव्ह आलं तर वाक्याची सुरुवात हाऊ ने वाक्याची सुरुवात करावी. हे 2 नियम झाले. तिसरा नियम, मूळच्या विधानार्थी वाक्यात असणारे सो, व्हेरी, नंतर ग्रेट, रिअली, एक्स्ट्रीमली, इमेन्सिवली आणि सरप्राइझिंगली यासारखी क्रियाविशेषणे आहेत ते क्रियाविशेषणे काढून टाकावी. हा अतिशय महत्त्वाचा तिसरा नियम. त्याच्यानंतरचा नियम, वाक्यात उपपद ए अँड द असल्यास म्हणजे विशेषणानंतर नाम असल्यास खालील सूत्रानुसार वाक्य करावे. म्हणजे लक्षात ठेवा, वाक्यामध्ये ए अँड आणि नाउन असल्यानंतर या सूत्राचा आपण वापर करावा. वाक्यात ए अँड किंवा शेवटी नाउन असेल तर वाक्याची सुरुवात व्हाट ने करावी. त्याच्यानंतर जे उपपद आहे तो उपपद घेण्यात यावा. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह घेण्यात यावं. त्याच्यानंतर नाउन आणि नाउनच्या नंतर सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर वर्ब, आणि जर वाक्यामध्ये उरलेला भाग असेल तो कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक घेण्यात यावं, आणि शेवटी उद्गाराचं चिन्ह देण्यात यावं. चला तर मग प्रत्यक्ष उदाहरण आपण सोडवूया. सी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल हे वाक्य आहे, असेंटिव्ह सेंटेन्स आहे. याचा आपल्याला उद्गाराचं वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवूया. सी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. चला, वाक्याच्या शेवटी काय आले? गर्ल. गर्ल हे काय आहे? नाउन आहे, कॉमन नाउन आहे, आणि त्याच्यामुळे आपण वाक्याची सुरुवात कशाने करणार आहोत? व्हाट ने करणार आहोत. व्हाट, आणि त्याच्यानंतर जे सहाय्यक आहे, जे उपपद आहे ते उपपद घ्यायचे. व्हाट अ. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण कोणतं आहे? ब्युटिफुल. व्हाट अ ब्युटिफुल. त्याच्यानंतर नाउन. नाउन काय आहे? गर्ल. व्हाट अ ब्युटिफुल गर्ल. आता त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचे. सब्जेक्ट काय आहे? सी. नंतर सी, आणि वर्ब काय आहे किंवा हेल्पिंग वर्ब काय आहे? सी इज. आणि दुसरा काही भाग राहिले का? नाही. व्हेरी हा वाक्यातून काढून टाकावा आणि शेवटी काय द्यावा? उद्गाराचं चिन्ह द्यावा. समजलं का? दुसरा वाक्य, इट इज अ व्हेरी प्रिटी फ्लॉवर. चला, याचं उत्तर शोधूया. फ्लॉवर आहे काय? नाउन आहे, आणि नाउन असल्यामुळे वाक्याची सुरुवात कशाने करावी? व्हाट ने करावी. व्हाट, त्याच्यानंतर जे उपपद आहे ते उपपद व्हाट अ, आणि व्हेरी हा जो शब्द आहे तो काढून टाकावा. व्हाट अ प्रिटी, नंतर फ्लॉवर, आणि जो भाग आहे तसाच तसे तिकडे घेण्यात यावं. म्हणजे अगोदर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट आहे इट इज, आणि शेवटी उद्गाराचं चिन्ह. त्याच्यानंतरचा तिसरं वाक्य आहे, रमेश वॉज अ व्हेरी प्रॅक्टिकल मॅन. मॅन हा काय आहे? नाउन आहे. कोणतं नाउन? तर कॉमन नाउन. चला तर मग उत्तर शोधूया. वाक्याच्या शेवटी नाउन आल्यामुळं किंवा वाक्यामध्ये अ उपपद आल्यामुळं वाक्याची सुरुवात कशाने करावी? व्हाट ने करावी. व्हाट अ. आता याच्यानंतर व्हेरी शब्द आहे तो काढून टाकावा. व्हाट अ प्रॅक्टिकल मॅन, नंतर रमेश वॉज. अशा प्रकारे व्हाट अ प्रॅक्टिकल मॅन, आणि नंतर सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट काय? रमेश, आणि शेवटी हेल्पिंग वर्ब काय आहे? वॉज, आणि त्याच्यानंतरचं उद्गाराचं चिन्ह. अशा पद्धतीने आपण जर
वाक्यामध्ये शेवटी नाऊन आलं तर या पद्धतीनं वाट घेऊन आपण एक्सक्लेमेटरी वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतरचा पार्ट आहे वाक्याच्या शेवटी विशेषण किंवा क्रियाविशेषण असताना व्हेरीच्या जागी हाऊ शब्द घालून उद्गाराचे वाक्य करतात. चला तर मग त्यासाठी फॉर्म्युला पाहूया. म्हणजे जर वाक्याच्या शेवटी विशेषण किंवा क्रियाविशेषण आलं तर त्याची सुरुवात वाक्याची सुरुवात कशाने करतात? हाऊने करावी. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. चला तर मग फॉर्म्युला असा आहे. सुरुवातीला हाऊ घ्यायचं, त्याच्यानंतर जो ऍडजेक्टिव्ह आले तो ऍडजेक्टिव्ह घ्यायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब, जर कॉम्प्लिमेंट काय असेल पूरक असेल तर तो घ्यायचा आणि शेवटी उद्गाराचं चिन्ह. चला तर मग हा सुद्धा प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहूया. उदाहरण असं आहे सी इज व्हेरी ब्युटिफुल. आता हा ब्युटिफुल काय आहे? ब्युटिफुल हा विशेषण आहे आणि त्याच्यामुळे वाक्याच्या शेवटी जर विशेषण आलं तर वाक्याची सुरुवात कशाने करावी? हाऊ. आता हाऊ नंतर ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह काय आहे? ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल. आता त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? सी आणि हेल्पिंग वर्ब इज. अशा पद्धतीनं हाऊ ब्युटिफुल सी. आणि हा जो व्हेरी शब्द आहे तो वाक्यातून काढून टाकावा. त्याच्यानंतरचा दुसरा सेंटेन्स पाहूया. दे स्पीक व्हेरी लाऊडली. आता लाऊडली मोठ्याने हा काय आहे? विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे. तर क्रियाविशेषण किंवा विशेषण आलं तर वाक्याची सुरुवात कशाने करावी? हाऊने. हाऊ आता व्हेरी जो वाक्यातून आहे तो काढून टाकावा. हाऊ नंतर ऍडजेक्टिव्ह. हाऊ लाऊडली. हाऊ लाऊडली. आता त्याच्यानंतर सब्जेक्ट काय? ते आणि नंतर स्पीक. हाऊ लाऊडली ते स्पीक. झालं उद्गाराचे वाक्य. त्याच्यानंतरचं वाक्य आहे वी आर रिअली व्हेरी लकी. वी आर म्हणजे आम्ही रिअली का लकी आहोत. आता हा लकी शब्द काय आहे? हा या ठिकाणी नाऊन नाही तर तो काय आहे? विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणून वाक्याची सुरुवात कशाने करावी? हाऊने. हाऊ आणि त्यानंतर लगेच आता व्हेरी शब्द आहे तो व्हेरी शब्द वाक्यातून काढून टाकावा. त्याचबरोबर रिअली सुद्धा शब्द आहे आणि रिअली शब्द सुद्धा वाक्यातून काढून टाकावा. मग काय होईल? हाऊ लकी. आता नंतरचा आहे सब्जेक्ट वी आर आणि एक्सक्लेमेटरी मार्क. अशा पद्धतीने बाळांनो आपण असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये कसे रूपांतर करावे हा भाग अतिशय सोप्या पद्धतीने शिकला आहात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.